दादर माहीम मतदारसंघातली राज्यात सगळ्यात हाय व्होल्टेज लढत म्हणून दादर माहीम मतदारसंघाकडे पाहिलं जातंय। राज ठाकरेंचा मुलगा अमित ठाकरे या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत। त्यांच्या समोर आहेत महायुतीचे सदा सरवणकर आणि ज्या दादरमध्ये शिवसेनेचा जन्म झाला, शिवसेना वाढली, बाळासाहेबांची भाषणं गाजली, त्या शिवसेनेचे दादरमधले उमेदवार आहेत महेश सावंत। महेश सावंतांना या हाय व्होल्टेज लढतीबद्दल नेमकं काय वाटतंय त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी। मुंबईत माहीमची लढत ही सर्वाधिक चर्चेत आहे। माहीमच्या तिरंगी लढतीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे, कारण माहीममध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवार आहेत महेश सावंत, तर मनसेकडून राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर शिवसेना शिंदे गटाकडून विद्यमान आमदार सदा सरवणकर आहेत। महेश सावंत यांचा प्रचार सध्या सुरू आहे। काय सांगाल, कशा पद्धतीने तुमचा प्रचार सुरू आहे, लोकांचा प्रतिसाद तुम्हाला कसा मिळतोय? 100% प्रचार एकदम चालू आहे। जातो तिथे ओवाळणी चालू असते, तुम्ही बघताय माझ्या कपाळावरती दिसतच नाही कपाळ, असं एवढी ठिकाणी ओवाळणी चालू आहे। स्वागत तिथे गेल्यानंतर कोण लाडू देतो, कोण वेफर देतो, नुसतं जेवणाचं आम्हाला जेवण नाही मिळालं तरी चालेल, एवढा आम्हाला खाण्याला प्रत्येक बिल्डिंगमधून प्रतिसाद आहे। तुमच्या समोर जे प्रतिस्पर्धी आहेत ते मनसेचे अमित ठाकरे आहेत, तर शिवसेना शिंदे गटाकडून जे विद्यमान आमदार आहेत त्यांनी यापूर्वी देखील या विभागाचं प्रतिनिधित्व भूषवलेलं आहे, ते सदा सरवणकर आहे। या सगळ्यांचं तुम्हाला आव्हान वाटतं का? त्याविषयी काय सांगा? मला कोणाचंच आव्हान वाटत नाही, कारण मी तळागाळाचा माणूस आहे। माझी नाळ लोकांची जुळलेली आहे, म्हणून मी भले किती कोण मोठे असेल तर मी त्यांच्याकडे लक्ष नाही देत ना, मी जनतेकडे लक्ष देतो। आणि जनतेला मी एवढंच आव्हान करतोय, एवढे वर्ष तुमची मी सेवा केलेली आहे, जवळजवळ नाही म्हटलं तर 20-25 वर्ष मी जनतेच्या सोबत आहे आणि जनता माझ्यासोबत आहे। कुठलाही त्यांच्या अडीअडचणीला नातेवाईकाला पहिला फोन नाही करणार, पहिला महेश सावंतला फोन करणार। त्यांना माहिती आहे की पहिली मदत कुठनं मिळत असेल ती महेश सावंत करणार। म्हणजे कुठलाही प्रसंग असू दे, हॉस्पिटल असू दे, महानगरपालिकेचं म्हाडा असू दे, पोलीस स्टेशन असू दे, किंवा त्यांचं वैयक्तिक काम असू दे, म्हणून मला माझी नाळ लोकांची जनतेशी जोडली आहे, म्हणून मी बाकी कुठे काही बघत नाही आव्हानं। आणि मी जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी घरोघरी फिरतोय। कुठले प्रमुख मुद्दे आहेत जे माहीम विधानसभेमध्ये होणं बाकी आहे, त्याविषयी काय सांगा? भरपूर मुद्दे बाकी आहेत। 5 वर्ष जसं मी आता निवडणुकी प्रचारादरम्यान फिरतोय, त्यापेक्षा दुपटीने मला आता लोकांची कामं करायला फिरावं लागणार आहे। एक सुद्धा कुठलं चांगलं काम झालेलं नाही, एक सुद्धा। म्हणजे लोकांना सांगू का, लोकांना आजपर्यंत एवढ्या स्कीम झाल्या आहेत ते सगळ्या अर्धवट आहेत। त्यांचा कॉर्पस पण SRAमध्ये आहे, कोणाच्या नावावरती नाही, पार्किंगची व्यवस्था नाही, कित्येक घरं अशी 18-20 वर्षाचे लोक बाहेर आहेत, अंबरनाथ। पाण्याचा प्रश्न आहे इथे, ड्रेनेज लाईनचा प्रश्न आहे। त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज इथे मोठा प्रश्न आहे, म्हणजे धुळीचं साम्राज्य साचलेलं आहे। माहीमच्या त्या टोकाला घेतला तर समुद्र पूर्ण तुम्ही बघाल, त्या दिवशी मी स्वतः समुद्राच्या इथे मागे कॅमेरा लावलेले, म्हणजे माहीम दगदुंदा बाबाच्या त्या बाजूला पूर्ण तिथे गर्दुल्ल्यांचं साम्राज्य झालेलं आहे। हे सगळं मला 5 वर्षामध्ये असं नीटनेटका करायचं आहे की माहीम म्हटल्यानंतर एक लोकांना प्रेक्षणीय स्थळ दिसलं पाहिजे, या पद्धतीने करणार आम्ही। धन्यवाद ही सगळी बातचीत केल्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट कल्पेशसह मी देवेंद्र कोल्हटकर, NDTV मराठी, मुंबई।